संकुचित विचार बाजूला ठेवून सर्वधर्म सन्मत सन्मार्गाने वाटचाल करा. परमपूज्य परमात्मराज महाराज. संकुचित विचारसरणीचा त्याग करून सर्वधर्मसन्मत मानवतेच्या कल्याणाचा व्यापक सन्मार्ग समजून घेऊन त्या मार्गाने जीवनाची वाटचाल करणे या आजच्या काळाची गरज आहे. परमाब्दी ग्रंथाने प्रतिपादन केलेल्या सन्मार्गाचा स्वीकार व संपूर्ण मानवजातीच्या हिताचा असून त्याद्वारेच विश्वबंधुत्व, प्रेम, सत्य आणि मानव कल्याणाचा मार्ग खुला होतो, असे प्रतिपादन श्री दत्त देवस्थान मठ, संजीवनगिरी, आडी, तालुका निपाणी येथील मठाधिपती परमाधिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने सर्वेच्च सांस्कृतिक भवन येथे आयोजित भव्य प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तगुरू तसेच सद्गुरू परमाधिकार परमात्मराज महाराज यांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परमात्मराज महाराज म्हणाले, मानवी जीवनात ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानदान करणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रेरणा गुरुपौर्णिमा देते. आजपर्यंत अनेक ऋषीमुनी, संत आणि इतरही महापुरुषांनी जगाला सन्मार्ग दिला. सन्मार्ग म्हणजे केवळ एखाद्या पंथाचा मार्ग नसून सर्व धर्मांनी, सर्व संप्रदायांनी ज्याला विविध नावांनी संबोधले आहे त्या एकच सत्याकडे नेणारा मार्ग होय. विविध धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या उपासना पद्धती भिन्न असल्या तरी अंतिम सत्य एकच आहे. त्या सत्याची अनुभूती देणारा मार्ग म्हणजे सन्मार्ग. या पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी वेदव्यासांच्या कार्याचाही गौरव केला. ज्या मार्गामुळे अखिल मानवजातीचे कल्याण होते तोच खरा सन्मार्ग आहे. संकुचित विचारांचा त्याग करून सर्व मानवहिताचा विचार स्वीकारणे हेच आजच्या काळातील सर्वात मोठे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी सन्मार्ग स्वीकारून सन्मार्गावरून चालत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त महाकवे येथील भाविकांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, पृथ्वीराज पाटील सांगली, विनायक आप्पी पाटील, हिरा शुगरचे माजी चेअरमन प्रल्हाद पाटील, वैज्ञानिक दत्ता मेहत्रे, प्रसन्नकुमार गुजर निपाणी, कर्नाटक रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार, सदाशिव वाळके, महादेव वाळके आकिवाट, भगवान मगदूम हैदराबाद, सचिन खोत हनबरवाडी, अजित पाटील बेनाडी, गणपती गोठणे सांगाव, बसगोंडा पाटील भोजवाडी, सुवर्णा कांबळे सोळांपूर, ऋषिकेश लोखंडे सातारा, अभिजित वेदपाठक सांगली, अण्णासाहेब बाबर पुणे, राजेंद्र डोंगरे मत्तीवाडे, शिवानंद राजमाने हंचिनाळ यांच्यासह विविध मान्यवर व देणगीदारांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व श्री देवीदास महाराज यांच्या शुभहस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. आडी, बेनाडी, कोंगनोळी, हनबरवाडी, हंचिनाळ, महाकवे, कागल, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरासह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्री दत्तगुरूंचे तसेच सद्गुरू परमाधिकार परमात्मराज महाराज यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.